नमस्कार. तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या महा एपिसोडमध्ये आपल्याला खूपच छान छान असे ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. वेगवेगळे सीन्स असणार आहे, त्याचबरोबर भयानक सत्यही याच्यामध्ये उलगडणार आहे. आणि अधिपती आणि अक्षरा यांचे जी मैत्री आहे ती प्रेमामध्ये कशी रूपांतरित होते हेही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अक्षरा शाळेला आलेली असते. त्याचबरोबर आता शाळेमध्ये त्यांचे जे सगळे स्टाफ मेंबर आहेत ते म्हणतात की मुलांना ग्रह तारे हे सगळं बघायला मिळालं पाहिजे. त्यासाठी आपण मुलांना घेऊन आता कुठेतरी पिकनिकला जाऊया, म्हणजे त्यांना ते आपल्याला दुर्बिणीखाली दाखवता येईल. तेव्हा अक्षरा म्हणते चालेल, काहीच हरकत नाही आहे. म्हणून आता क्षेत्रभेटीसाठी हा जायचा जो प्लॅन असतो तो ठरतो. त्यामुळं अक्षरा परमिशन देते. आता मुलांनाही हे सगळं सांगितलं जातं. त्याचबरोबर इकडे अक्षराचे आई बाबा, आता अक्षरा घरी आली की अक्षराला म्हणतात की आपण आज बाहेर जेवायला जाऊया. तर इरा मात्र म्हणत असते कुठे जाणार आहोत आपण, नक्की काय ठरलं आहे तुमचं, टेबल बुक केलं आहे का? तेव्हा बाबा आणि आई म्हणतात की काळजी करू नकोस, सगळं ठरलेलं आहे, त्याप्रमाणेच होणार आहे. मग तिथला खूप उत्सुकता असते. प्रश्नपत्रिका तयार आहे का, असं आहे का, अनेक प्रश्न ती विचारत असते. इकडे अक्षरा मात्र म्हणत असते की चला निघूया, आणि अक्षराने पुस्तकं घेतलेली असतात. इरा म्हणते अगं काय चाललंय हे, काय तू पुस्तकं कशाला घेऊन येतेस, आपण जेवायला चाललोत ना, आपला फॅमिली गेट टुगेदर आहे ना. तेव्हा अक्षरा म्हणते नाही गं, मी आईला आधी सांगितलं होतं मला काम आहे उद्या, 2 दिवसात मुलांची परीक्षा सुरू होणार आहे, मुलांसाठी पेपर बनवायचे आहेत. त्यावेळेस ती म्हणते मला जसा वेळ मिळेल तसं मी करेल मॅनेज. इरा इकडे आईबाबांना म्हणते झाली ना तुमची प्रश्नपत्रिका तयार? तेव्हा ते म्हणतात गप्प बस गं, काय चाललंय तुझं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अधिपती हा शाळेच्या बाहेर उभा असतो आणि नेमकी अक्षराची शाळा सुटायचं तेच टायमिंग असतं. आणि भुवनेश्वरी मॅडम त्याच रस्त्याने जात असतात. अक्षरा तिथून जात असते, तिच्याबरोबर मॅडम असतात, म्हणून अधिपती काहीच बोलत नाही आणि अक्षरा पुढे निघून जाते. भुवनेश्वरी मॅडम पाहतात तर अधिपती गाडीत बसलेला असतो आणि मग भुवनेश्वरी मॅडम म्हणतात ही तर सुनबाईंची शाळा सुटायची वेळ आहे, मग अधिपती इथं त्या रस्त्यावर काय करतायत, सुनबाई त्याच मार्गे जाणार असतील ना घराकडे. त्यावेळेस इकडे भुवनेश्वरी म्हणते ते जाऊ दे, आता आपल्या प्लॅनला हात घातलाच पाहिजे, असं म्हणत तिने चंचीला फोन करते आणि चंचीला सांगते काय करते. चंची म्हणते अगं इथं ना लय भारी वडापाव मिळतोय, तीच खाते बघ. आणि आता मग काय करायचं पुढं. तेव्हा भुवनेश्वरी सांगते आपला जो प्लॅन आहे ना ती वर्क करायची वेळ आली आहे, तुला मी सांगितलं आहे तसं करायचं पुढचं, आणि जरा जरी चूक झाली तर तुझी वाट लागणार हे नक्की आहे, एवढं लक्षात असू दे. तेव्हा चंची म्हणते काय गं मावशी, तू करते मी व्यवस्थित सगळं. मग त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता घरी अंथरूण अक्षरा टाकत असते. त्यावेळेस इरा म्हणते की काय हे अजूनही आपलं परत तेच दिवस चालू झालेले आहेत, घरात 4-4 जण, एवढा गोंधळ होतो, एवढी अडचण होते, पुन्हा तीच ॲडजस्टमेंट. तेव्हा आई बाबा म्हणतात की काळजी करू नको, तुझं लग्न झालं की आम्ही दोघेच असणार आहोत इथं. इरा म्हणते दोघे कशी, 3 जण, आता ताई आली आहे ना. तर बाबा म्हणतात अगं काय चाललंय तुझं, काय पण काय बोलत असते सारखी तू. हिरा मात्र हट्टालाच पेटलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं दरवाजा वाजतो. मग कोण आलंय बघायला अक्षरा जाते तर दारात चंची आलेली असते, अगदी चक्कर आली येते, मला कसं तरी होतंय असं ती म्हणत असते. त्यावेळेस अक्षरा तिला आत घेते आणि मग इरा पुन्हा भडकते, म्हणजे आता ही पण आली, अरे बापरे, 4 जण आम्ही मुश्किलीने राहतोय. तर इकडे चंची बोलू लागते जेव्हापासून मावशीने मला घराच्या बाहेर काढलं आहे तेव्हापासून मी अशीच राहते, उपाशी तापाशी कुठेही कशीही राहते. आणि आता बघितलं ना, आता मला ना खूप त्रास होतो आहे, माझी तब्येत पण ठीक नव्हती, त्यामुळं मी पुन्हा आता इकडे आलेले आहे. मला वाटलं तुम्ही तरी मला मदत कराल, मला खायला प्यायला द्याल, मला खरंच खूप भूक लागली आहे. तेव्हा इरा म्हणते हो आहे, पोटभर जेवण मिळेल, शेवाणी जा निघून, कायमस्वरूपी इथं राहायची काही गरज नाही आहे, तुझा तळ ठोकायची. तर अक्षरा म्हणत असते अगं इरा काय चाललंय तुझं हे, जरा शांत हो तू. इरा मात्र ऐकायला तयार नसते. अक्षरा म्हणते अगं काळजी करू नको, आपण उद्या बघूया ना काय करायचं ते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षरा शाळेला निघालेली असते, सगळेजण तिथं असतात. इरा मात्र पुन्हा भडकलेली असते की तू हे आमच्या डोक्याला ताप आणून ठेवला आहे, ती महाराणीसारखी राहणार आणि आम्ही सगळ्यांनी तिची सेवा करत बसायचं. त्यानंतर आई इराला म्हणते चल बाहेर चल तू, आणि इराला बाहेर घेऊन येते. म्हणते काय चाललंय तुझं हे, तुला कळतंय का, ती झोपली आहे ना, तिची तब्येत ठीक नाही आहे, बघितलंस ना, कुठं जाणार आहे ती. आणि आता म्हणतोय ना आपण, तेवढ्यात बाबाही तिथे येतात, अक्षराही येते. तर आई म्हणते तरी पण इरा म्हणते त्यात काही चुकीचं नाही, कारण आपली बघितलं ना परिस्थिती काय आहे, मग तिला कसं सांभाळायचं आपण, असं असं आईचं म्हणणं असतं आणि तिला इराचं म्हणणं पटतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अक्षरा तिला शांत करत असते आणि मग अक्षरा म्हणते की आई मी आता शाळेला जाते, असं म्हणत अक्षरा घरातून निघू लागते.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडं आई बोलत असते आणि म्हणत असते आम्ही पण देवळात जाऊन येतोय, तिथून येताना सामान घेऊन येईल आणि तोपर्यंत तू घरी थांब, प्रत्येक गोष्टीची काळजी कर. त्यावेळेस अक्षरा पण गेलेली असते. हे दोघंही जातात आणि इराला सांगून जातात. इराला खरं तर खूप राग आलेला असतो आणि त्याच दरम्यान इराला निखिलचा फोन येतो. निखिल म्हणतो काय झालं, एवढी का भडकली आहेस तू? तेव्हा इरा सांगू लागते अरे ती चंचला घरात येऊन थांबली, ती हलायलाच तयार नाही आहे. त्यावेळेस निखिल म्हणतो अगं काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल, तुझ्या लक्षात येत नाही आहेत का गोष्टी, आपल्या फायद्यासाठीच ती आली. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अधिपती मुलांबरोबर गोळा खात असतो आणि मग समोरून त्याला अक्षरा जाताना दिसते. अधिपती म्हणतो मासरीबाई या गोळा खायला, तेव्हा अक्षरा नाही म्हणते आणि पुढे जाते. त्यानंतर मुलं धावतच अक्षराच्या भोवती गोळा होतात आणि मुलं म्हणू लागतात की काय नाही हो मॅडम, खा ना तुम्ही पण, आम्ही पण खातोय ना, तुम्हीच सांगितले ना विद्यार्थी आणि शिक्षकांनी व्यवस्थित राहायचं, एकदम चांगलं राहायचं, मग तुम्ही असं का करताय? अधिपती म्हणतो काही झालं तरी हे चॅलेंज मी जिंकणारच आहे, असं म्हणत अधिपती बोलत असतो आणि तो गोळा तयार करून घेतो आणि अक्षराच्या समोर येऊन उभा असतो. त्यावेळेस सगळेजण म्हणतात की मॅडम घ्या, मॅडम घ्या. सुरुवातीला अक्षरा नाही म्हणते आणि नंतर अधिपतीने दिलेला गोळा तो घेते आणि रेड कलरचा गोळा अधिपतीने अक्षराला दिलेला असतो. ती पण खूप खुश असते आणि खायला सुरुवात करते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अधिपती पाहतच राहतो, मुलंही दंगा करू लागतात. निखिल आणि इराचं बोलणं इकडं सुरूच असतं. निखिल इराला म्हणतो अगं तू अशी काय करतेस, उलट आपल्या फायद्याचीच गोष्ट होणार आहे ना ही. अक्षरा म्हणते आपला फायदा कसा असेल याच्यामधून, तुझ्या लक्षात येते का? तेव्हा निखिल म्हणतो तिचाच वापर करायचा आणि आपण अक्षराला बाहेर काढायचं आणि बघ कसं होईल, कसं ती अक्षराच्या सासरची आहे, तिची नणंद आहे, त्यामुळे तिला ती काहीच बोलणार नाही, त्यामुळं आपण तिला इझिली बाहेर काढू शकतो, असं निखिलचं म्हणणं असतं. निखिल म्हणतो आता त्याच गोष्टीचा फायदा घे आणि सगळं आपल्या हातात आलं पाहिजे एवढं लक्षात ठेव. तर इरा म्हणते हो निखिल, तसंच होईल असं इरा म्हणते. त्यानंतर निखिल फोन ठेवतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं अक्षराने मुलांना गोळा केलेला आहे आणि ती मुलांना सांगत आहे की आता आपल्याला क्षेत्रभेटीसाठी म्हणजे सहलीसाठी जायचं आहे. आज संध्याकाळी 8 वाजता बरोबर आपल्याला निघायचं आहे, वेळेवर पोचायचं आहे, कुणीही उशीर करायचा नाही. त्यामुळं आता इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अधिपती विचार करू लागतो आता घरातनं बाहेर कसं पडायचं, जर मला घरातून बाहेर पडायला नाही जमलं तर. म्हणून तो विचारतो की जर मला उशीर झाला तर माझी मी स्वतः आलं तर चालेल का? अक्षरा म्हणते की नाही, कसं तुम्हाला परवानगी दिली तर सगळी मुलं तसंच करतील ना. मुलं म्हणतात की नाही हो, धाकल्या सरकारांना येऊ द्या ना, आम्ही नाही काय करणार, त्यांना येऊ द्या, त्यांच्या पद्धतीने येऊ द्या. अधिपती म्हणतो की चालेल का मॅडम? तेव्हा अक्षरा म्हणते की हो चालेल. आणि त्यानंतर आता अक्षराने अधिपतीला परवानगी दिलेली आहे. अधिपती म्हणतो आता घरातून 8 वाजता बाहेर पडायचं आहे, फॅक्टरीचं काम करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता करता खरंच अवघड होणार आहे. अधिपती असा विचार करत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता क्षेत्रभेटीचं ठरलेलं आहे, सगळी मुलं पण आनंदात आहेत आणि सगळे खूप खुश आहेत. त्यानंतर संध्याकाळी अधिपती सगळी आवराआवर करतो आणि त्याला जे साहित्य हवं आहे ते बॅगेत भरतो. अगदी बिस्किट पुढे घेतलेले असतात, अक्षराने सांगितलेलं असतं पाण्याची बॉटल, एक टॉर्च, शाल किंवा स्वेटर पाहिजे कारण आपण असं रिकाम्या हवेत जाणार आहोत, तिथं थंडी वाजू शकते. हे सगळं साहित्य अधिपती बॅगेत भरतो आणि अंदाज घेतो की आता आपण बाहेर पडू शकतो का, आणि तो बाहेर पडण्यासाठी घरातून निघालेला असतो. दरवाजाच्या जवळ जातो, दरवाजातून उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकतच असतो. तेवढ्यात भुवनेश्वरी येते आणि म्हणते अधिपती कुठे निघालात? तेव्हा अधिपती म्हणतो तेच फॅक्टरीत चाललो आहे, जरा पॅकेजिंग आणि ते काम आहे ना त्यासाठी. भुवनेश्वरी म्हणते अहो पण एवढ्या रात्री जायची काय गरज आहे तुम्ही? तेव्हा अधिपती म्हणतो अहो आईसाहेब कसं आहे माहिती आहे का, मी जर नाही गेलो तर काम नीट होणार नाही आणि तिकडून सारखे फोन येत आहेत ना की लवकर या लवकर या, लवकर पाठवा ऑर्डर, मग काय करायचं, स्वतः लक्ष घातलंच पाहिजे की नाही. भुवनेश्वरी म्हणते हो ठीक आहे ठीक आहे. अधिपती म्हणतो की मग अधिपतीला भुवनेश्वरी विचारते मग कधी याल? तेव्हा अधिपती म्हणतो की आता बघूया ग्रहतारे कसे फिरत आहेत त्याच्यावर. तेव्हा भुवनेश्वरी म्हणते काय चाललं आहे हे तुमचं? तेव्हा अधिपती म्हणतो अहो नशिबात कधी आहे, नशिबातले ग्रहतारे कधी काय होतात त्याच्यावर ठरेल, असं तो भुवनेश्वरीला सांगतो. तर भुवनेश्वरी म्हणते ठीक आहे जा. पण भुवनेश्वरीला मात्र डाऊट आलेला असतो की ह्या अधिपतीचं नक्कीच काहीतरी चालू आहे, जे आहे तो माझ्यापासून लपवत आहे, त्यामुळं मला ते शोधून काढावंच लागणार आहे. आता इकडे मुलं सगळेजण आता क्षेत्रभेटीसाठी जमलेले असतात. गुरुजी मुलांना क्षणीबद्दल सांगत असतात. क्षणीच्या भोवती एक रिंगण असतं, म्हणजे ते फिरत असतं, ते का फिरतं त्याबद्दल ते माहिती सांगत असतात आणि कितीतरी
सगळ्यात जास्त चंद्र हे आपल्या शनीलाच आहेत असं सांगत असतात. त्याचबरोबर कितीतरी ग्रह आपल्यापासून खूप लांब आहेत, कितीतरी प्रकाशवर्ष आहेत. समजा एखादा ग्रह त्यातला फुटला किंवा काय झालं तर आपल्याला ते 4.5 वर्षांनी कळणार आहे असं ते सांगत असतात. तेवढ्यात अधिपती तिथे येतो. गुरुजी सांगत असतात की कधी कधी आपल्याला असं वाटतं की भास होत असतात. तर एक मुलगी उठते आणि म्हणते, अधिपती आले तिथं म्हणजे आपल्याला भास होतोय का काय, का खरंच आले दाखले सरकार? तेव्हा अधिपती म्हणतो की अरे खरंच आलोय मी. आणि अधिपती आल्यामुळं अक्षराला पण खूप छान वाटत असतं आणि अधिपती पण आता सगळ्यांना जॉईन होतो. इकडे भुवनेश्वरी विचार करत असते, मी जर फॅक्टरीत गेले आणि अधिपती तिथं असतील तर त्यांना डाऊट आला तर त्यांना वाईट वाटेल ना की मी त्यांच्यावर संशय घेते, पण मला काहीतरी करावंच लागणार आहे. तेवढ्यात आई येते. आईला विचारते, अधिपतींनी जेवण केले का? आई म्हणते नाही गं. मग ती म्हणते की डबा भरायला सांग. तर दुर्गीला मी पाठवते असं आजी म्हणत असते. तर भुवनेश्वरी म्हणते की नाही, अजिबात नाही पाठवायचं, माझे मी जाईल. आता भुवनेश्वरी डबा घेऊन जाणार आहे. मग भुवनेश्वरीच्या डोक्यात येतं की मी जर अधिपतींसाठी डबा घेऊन गेले तर त्यांना माझ्याबद्दल संशय येणार नाही. त्यांना असं वाटणार की मी डबा द्यायला आलेला आहे. इकडे आता गुरुजी पुन्हा दुसरा खेळ सुरू करत असतात आणि ते सांगत असतात की आता तुम्हाला सगळ्यांना हा खेळ सुरू करायचा आहे, जोडीजोडीने खेळायचं आहे. अधिपती म्हणतो की मला ना शुक्राची चांदणी बघायची आहे. आणि अधिपतीच हे बोलणं ऐकून सगळेजण हसत असतात. खरं तर अधिपती मालक असतो, त्यामुळं कुणी कोण त्यांना अरेतुरे किंवा त्यांच्यावर शंका घेण्याचा प्रश्नच येत नाही. तर इकडे अधिपती म्हणत असतो की मला शुक्राची चांदणी बघायचं आहे. गुरुजी म्हणतात की ती आपल्याला पहाटे बघायला मिळेल, पण तोपर्यंत आपण इथे थांबणार नाही ना. अधिपती म्हणतो मग मलाच काहीतरी करावं लागेल माझी शुक्राची चांदणी बघण्यासाठी. आणि तो बोलत असतो तेव्हा सगळेजण त्याला चिडवत असतात. अक्षराला पण चिडवत असतात. आता अधिपती एकटाच येतो. गुरुजी म्हणतात की आता अधिपतींना जोडी पाहिजे ना, ते एकटेच कसे खेळणार, सगळ्यांना जोड्या आहेत. अक्षरा तू पण जा खेळ त्यांच्याबरोबर असं अक्षराला सांगितलं जातं. मग अधिपती आणि अक्षराची टीम होते आणि कुठे कुठे ग्रहतारे असे ठेवलेले आहेत त्याचे पोस्टर ते शोधून आणायचे. जी टीम सगळ्यात जास्त पोस्टर शोधून आणेल ती विनर असेल असं गुरुजी सांगत असतात. मुलं सगळेजण खूप छान खेळत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता अधिपतीला असं वाटत असतं की अक्षरा समोरून येत आहे. अक्षराच्या पायात काटा रुततो. अधिपती जवळ जातो, तो काटा काढतो आणि अक्षराला हेल्प करत असतो. त्यानंतर सगळेजण अधिपतीला अक्षराला गुलाबाचे फूल देत असतात. त्यामध्ये अधिपती मिळून दिलेलं पण एक गुलाबाचं फूल असतं आणि अक्षरा ते गुलाबाचं फूल घेते. पण सुरुवातीला मात्र सगळी फुलं टाकून दिलेली असतात. नंतर गुपचूप त्यातनं एक फूल घेते आणि ते अधिपतीला कळलेलं असतं. त्यानंतर अधिपती गाडीवर बसलेला असतो आणि अक्षराही त्याच्याबरोबर आहे. हे दोघंजण मस्त असे एन्जॉय करत आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की शेकोटीच्या जवळ अक्षर अधिपती बसलेले आहेत. अक्षराला कुडकुडत असतं म्हणून अधिपती स्वतःचं जॅकेट काढतो आणि तिच्या अंगावरती घालतो. पण अक्षराला राग येतो. अक्षरा ते जॅकेट काढून टाकते. अधिपती तिथून उठून जातो आणि अक्षराला असं वाटतं की आता ते जॅकेट घेतलं पाहिजे. अक्षरा पण हळूच ते जॅकेट उचलते आणि स्वतःच्या अंगात घालते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अधिपती बसलेला असतो. अक्षरा अधिपतीचं पेंटिंग ड्रॉ करते. नंतर अधिपती आणि अक्षरा दोघेही एका ठिकाणी जातात. अधिपतीने अक्षराच्या डोळ्यांवरती हात ठेवून तिला पकडून आणलेलं असतं आणि इकडे अधिपती घेऊन येतो. अक्षराला प्रश्न पडतो की आता मी कुठं आले. तर समोर एक झाड असतं, त्याच्यावर खूप सारे काजवे असतात आणि अक्षराला अधिपती ते काजवे दाखवत असतो. अक्षरा जेव्हा ते पाहते तेव्हा तिला धक्का बसतो, कारण ते सर्व काजवे एकाच वेळेस तिथे ब्लिंक करत त्याचा फ्लॅश आपल्याला दिसत असतो आणि अक्षरा जेव्हा हे पाहते तेव्हा तिलाही खूप आनंद होतो. तर अक्षरा अधिपतीची ही जी लव्ह स्टोरी आहे ती हळूहळू पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.